जे जे लस्सी अब लाए हैं रमजानुल मुबारक की खुसूसी सौगात। जे जे शाही चिकन हलीम। जे जे शाही चिकन हलीम अब सिर्फ और सिर्फ 180 रुपए में 3 हलीम। जी हाँ, 3 हलीम की कीमत रहेगी सिर्फ और सिर्फ 180 रुपए। जरूर तशरीफ लाइए जे जे शाही चिकन हलीम, ओल्ड आबिद होटल, अपोजिट DC ऑफिस, आबिद चौक, रायचूर। या फिर फोन पर राब्ता करते हुए भी ऑर्डर दे सकते हैं। फोन नंबर है 7829756351। तो नाज़रीन, आदाब, एवन टीवी में आप तमाम का खैर मकदम है। रायचूर शहर के मजाफाती इलाका यरमरस में वाक़ा यरमरस थर्मल पावर स्टेशन यानी YTPS में कोयलों की हेरा फेरी की वारदात सामने आई है। जराये ने बताया कि इस सिलसिले में यरमरस के शिव कुमार पाटिल ने ये शिकायत की है कि YTPS यानी यरमरस थर्मल पावर स्टेशन में कोयलों की हेरा फेरी की जा रही है। इन्होंने कहा कि वैगन क्लीनर यानी रेल से जो कोयला YTPS को आता है, उसके जो वैगन होते हैं उसकी क्लीनिंग के लिए ऑलरेडी 2 वैगन क्लीनर मौजूद हैं। इसके बावजूद तीसरे शख्स को टेंडर दिया गया है। तीसरे शख्स को टेंडर दिए जाने से कोयला वैगनों में सही तरीके से साफ नहीं किया जाता, बल्कि वैगनों में कुछ कोयला ऐसे ही बाकी रखा जाता है और यरमरस रेलवे स्टेशन के करीब लाकर इस कोयले को बाहर निकाल लिया जाता है और इसको एक टिप्पर के जरिए ले जाकर कहीं और फरोख्त किया जाता है। इस तरह कोयले की हेराफेरी हो रही है। इन्होंने कहा कि इलेक्ट्रिसिटी की पैदावार के लिए हुकूमत करोड़ों रुपए खर्च करके कोयला दरामद कर रही है और कोयला यहाँ पर मंगा रही है, लेकिन कोयला पूरी मिकदार में YTPS नहीं पहुँच रहा है, बल्कि कुछ कोयला हेराफेरी का शिकार हो रहा है, जिसकी वजह से कोयले की मिकदार में कमी वाक़या हो रही है और लोड शेडिंग की नौबत आ रही है। पूछे जाने पर कोयले की किल्लत बताई जाती है, जबकि कोयला इस तरह से हेराफेरी का शिकार हो रहा है। उन्होंने कहा कि इस तरह हेराफेरी करने वालों के खिलाफ कड़े इक़दाम किए जाए। ಯೂನಿಟ್ಗಳಿದ್ರೂ ಕೂಡ ಈ YTPS ಅವರು ಯಾಕೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಹೊರಗಡೆ ಒಂದು ಮೂರನೇ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಟೆಂಡರ್, ಈ ವ್ಯಾಗನ್ ಕ್ಲೀನಿಂಗ್ ಟೆಂಡರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಕೂಡ ಈ ಏನೀಗ ಕೋಲ್ ಸಪ್ಲೈಗೆ ಹೋಗುತ್ತೆ ಟ್ರೈನ್ ಒಳಗಡೆ ಓದುವಾಗ ಆಚೆ ಬರುವಾಗ ಈ ಟ್ರೈನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕೋಲ್ ಅನ್ನೋದು ಭಾಳ ತುಟ್ಟಿಯಾದಂಥ ಕೋಲು, ಬಂಗಾರದಂಥ ಕೋಲು, ಸರ್ಕಾರದ ಆಸ್ತಿ, ಏನು ಸರ್ಕಾರ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೋಲನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೆ ಅದರಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಕೋಲ್ ಉಳಿಸ್ಕೊಂಡ್ಬಂದು ನಮ್ಮ ಯರಮರಸ್ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್, ಯದ್ಲಾಪುರ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಹೋಗಿ ಒಂದು ಗೂಡ್ ಶೆಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಕೋಲನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅದನ್ನು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಸರಿಯಾದ ದಾಖಲೆಗಳಿಲ್ಲದೆ, ಇ-ವೇ ಬಿಲ್ ಇರದೆ, GST ಬಿಲ್ಗಳಿರದೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಂಪನಿಗಳಿಗೆ ಅದನ್ನು ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಬೇಸಿಗೆಗಾಲದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಲ್ಲಿದ್ದಲು ಶಾರ್ಟೇಜಿಂದ ಲೋಡ್ ಶೆಡ್ಡಿಂಗ್ ಅಂತೇಳಿ ಕರೀತಾರೆ. ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಕೋಲನ್ನು ಉಳಿಸಿದರೆ ನಾವು ಈ ಲೋಡ್ ಶೆಡ್ಡಿಂಗ್ ಆಗದೆ ಈ ಕೋಲನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೋದು. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಅಧಿಕಾರಿಗಳಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ, YTPS ಅಧಿಕಾರಿಗಳಲ್ಲಿ
ಯಾಕೆ ನೀವು ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರದ ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಲಾಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರದ ಕೋಲನ್ನು ದುರ್ಬಳಕೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಕ್ಕೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಂತೇಳಿ ಒಂದು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತೇನೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಯರಮರಸ್, ರಾಯಚೂರು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.